नमस्कार मंडळी. शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आपण आज मस्तपैकी अशी मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत. खूप अशी चविष्ट आणि त्यासोबत मसाले भातासोबत तर आपलं मठ्ठा तर झालाच पाहिजे. चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया. मठ्ठ्याची रेसिपी ही तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर येईल. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त मसाले भाताची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी मसाले भातासाठी काय काय साहित्य लागतं ते मी इथे दाखवत आहे. इथे 2 मिरच्या आहे, तेजपत्ता, टमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 3 पळ्या तेल टाकलं आहे. कुकरमध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये लगेच मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये तेजपत्ता, 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मग नंतर कांदा टाकून घ्यायचा. हे सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. चांगलं ते परतून झालं की मी लगेच त्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचे आहेत. टमॅटोही चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले भात तर करायचा म्हणला तर सर्वांना माहितीच आहे, कसं करतात ते सांगायची काही गरज नाही आहे. पण आज दुपारी असा बेत केला की भूक लागलेली आणि भाजी होती सकाळची. बटाट्याची भाजी केली होती ती होती, पण चपाती संपली होती आणि मुलांना खायचा होता मसाले भात. तर मग म्हणलं की चला भाजी चपात्या करायचं म्हणलं की मग दुपारचं उन्हाचं गॅस चालू करायचं म्हणलं की खूप गरम होतं घरामध्ये. तर म्हणलं चला मसाले भात पटकन होईल आणि ती भाजी मी आता या मसाले भातामध्ये टाकणार आहे. त्यामुळे बघा, तुम्ही कधी असा जुगाड करता का की भाजी शिल्लक आहे आणि तुम्ही असं मसाले भात करताना त्यामध्ये कधी तुम्ही टाकली आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. इथे मी बटाटे टाकून घेतले. 2 चमचे घाटी मसाला टाकला आहे घरगुती आणि चवीनुसार मीठही टाकून घेतले. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. इथे आता ही मी सकाळची राहिलेली बटाट्याची भाजी मी आता यामध्ये टाकून घेणार आहे. आता यामध्ये मी हे तांदूळ धुतले 2-3 पाण्याने, ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे. तांदळामध्ये मी मुगाची डाळ टाकली आहे, ती दाखवायची राहून गेली. मुगाची डाळीची आजही मसाले भात बनवला आहे मी. आता हे सगळं टाकून घेऊन त्यात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीचा तुम्ही अशा प्रकारे कधी जुगाड केला आहे का की नक्की मला सांगा. कारण तर तशीच जर भाजी ठेवली असती तर ती वाया गेली असती किंवा चपाती शिल्लक नाही तर मग आणि अशा उन्हामध्ये भाज्या चांगल्या राहतही नाही, लगेच खराब होतात. ती सकाळची भाजी होती आणि मी दुपारी भूक लागलेली त्यामुळे मग मसाले भात बनवला आणि चपाती नव्हती म्हणून मग ती भाजी मी या भातामध्ये ॲड केली, खिचडी भातामध्ये, मसाले भातामध्ये. आणि इतकी चव वाढली त्या मसाले भाताची की मुलांनी सर्वांनी घरातल्यांनी सर्वांनी खूप आवडीने खाल्ला हा मसाले भात आणि सर्वांना खूपच आवडला. आता यामध्ये मी त्याच्या गरजेनुसार तेवढं पाणी टाकलं आणि वरून कोथिंबीर टाकली चिरलेली चांगली बारीक आणि आता झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत.
आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपला हा मसाले भात रेडी झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आला आहे भाताला। मस्तपैकी असा आपला मसाले भात हा रेडी झालेला आहे आणि ह्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला आहे। खूप छान झाला आहे मसाले भात। आता मसाले भाताबरोबर इथे पापड, बॉबी तळल्या होत्या आणि मस्तपैकी हा थंडगार मठ्ठा झालाय का नाही तुम्हाला लग्नातल्या पंक्तीतली आठवण? मठ्ठा म्हणलं की मसाले भात म्हणलं की मठ्ठा हा आलाच पाहिजे। मठ्ठ्याची ही रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर येईल, ती पण नक्की तुम्ही बघा। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आजची ही जुगाड रेसिपी, तर याला तर तुम्ही जुगाडच म्हणू शकते मी। तर ही जुगाड रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।